हाँ शाम को आ जाओ फिर। हाँ 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 ये भी है। वो आई थी ना वो। ओके सो लेट स्टार्ट. आपण कुठवर आलो होतो. ओके पार्ट 2. ओके सो वी हॅव रन पॅकेज लेवल. ओके सो मेन म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात ह्याच्यामध्ये लाईक टेस्ट केस एक्झिक्युशनसाठी. ओके टेस्ट केस एक्झिक्युशनसाठी कधी आपल्याला काय एखादी टेस्ट केस लाईक एखादी टेस्ट केस जर फेल होत असेल तर ती टेस्ट केस सोडून बाकी सगळ्या टेस्ट केस रन करायच्या असतील किंवा एखादी टेस्ट एखाद्या क्लासमधली फक्त एकच टेस्ट केस रन करायची असेल. ओके तर किंवा ग्रुप करायचे असतील लाईक सॅनिटीचा आता आपलं रिग्रेशनचा सूट आहे त्याच्यामधल्या काही सॅनिटीच्या टेस्ट केसेस आहेत तर ते त्या टेस्ट केसेसचा ग्रुप करायचा असेल तर अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आपण काय करू शकतो लाईक लाईक टेस्ट एनजी थ्रू करू शकतो. ओके सो इट लाईक टेस्ट एनजी विल गिव्ह अस अ फ्लेक्झिबिलिटी टू रन द टेस्ट सूट. ओके टेस्ट एनजी विल गिव्ह अस अ फ्लेक्झिबिलिटी टू रन द टेस्ट केस सूट. ओके फ्लेक्झिबिलिटी इन द सेन्स एखादी लाईक ग्रुप करणे एक टेस्ट केस सोडणे पॅकेजेस रन करणे सिलेक्टेड क्लासेस रन करणे किंवा लाईक डेटा सेंड करणे लाईक डेटा ड्रिव्हन टेस्टिंग करणे. ओके सो ऑल दिस थिंग्स कॅन बी डन युजिंग द टेस्ट एनजी. ओके सो त्याच्यापैकी आपण लाईक म्हणजे काही अनोटेशन्स बघितले होते लाईक देर आर सम class level annotations and suit level annotations. Okay class level annotations and suit level annotation. So what are the class level annotations? So at the rate class, sorry, at the rate before class, at the rate after class, at the rate before method, at the rate after method, those are the class level annotation. There are some suit level annotations. So at the rate before suit, at the rate after suit. Okay there are some suit level annotations at the rate after suit and at the rate before suit. Okay so at the rate test and at the rate before test. Okay before test and after test. Okay so these are the like suit level annotations. Okay then we can give the priority also but it's not suggested. Why? Because priority like it's related when we say highest high priority test case it means that it is very important with respect to business. Okay when we say high priority test case it means that it's very important with respect to the business but here high priority test case means what in testng it will run first. Okay it will run first so it will like it will create a confusion. Okay but for the interview perspective we should know the like priority concept. Okay then like suppose a dependency we can define the dependency also like we using the depends on parameter against the test annotation. Okay so suppose a test case is there and b test case is there so you want to run b first b test case first so you need to give like a test cases depends on the b so it will check dependency and first it will execute the b test case. ओके सो लाईक दॅट. ओके सो बाय मिस्टेक काय झालेलं आहे म्हणजे 24 जॅनचे पण काही सर स्टुडंट तुमची ऍड स्क्रीन नाही झालेले आहेत. दिसत आहे. नो नो आय एम जस्ट रिवाइजिंग द कन्सेप्ट. ओके आय हॅव नॉट शेअर्ड एनिथिंग. ओके बाय मिस्टेक काही 24 जॅनचे पण आहेत. सो इफ दे अंडरस्टँड इट्स ओके बट जर नाही अंडरस्टँड होत असेल तर वी विल टेक रिपीट. ओके सो डोंट वरी अबाउट दॅट. सो आपण कुठं होतो लाईक हा एवढं आपण बघितलेलं आहे. ओके आता जेवढं जेवढं काही इंटरव्ह्यूच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तेवढं आपण बघू. ओके सो बेसिकली इंटरव्ह्यूअर विल आस्क लाईक सपोज I have 100 test case. I want to skip one test case.
ओके, आय वॉन्ट टू स्किप वन टेस्ट केस. ओके, म्हणजे एक टेस्ट केस स्किप करायची आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला इन्क्लूड अँड एक्सक्लूडचं लॉजिक यूज करावं लागेल. 100 मधले एक स्किप करायची आहे. ओके, सर त्याच्यासाठी आपण काय करणार, जी स्किप करायचे त्याला त्याला सूट मधून एक्सक्लूड करायचं, त्याला सूट मधून एक्सक्लूड करायचं. फॉर एक्झाम्पल, ओके, सो आता प्रोडक्ट पेज मध्ये लाईक आपल्याला क्रेडिट कार्ड आहे, लाईक लाईन प्रोडक्ट आहे, ओव्हरड्राफ्ट प्रोडक्ट आहे आणि अकाउंट प्रोडक्ट आहे. 3 प्रोडक्ट्स आहेत. ओके, क्रेडिट कार्ड पेज लाईक आपले 3 प्रोडक्ट आहेत, क्रेडिट कार्ड, लाईन, ओव्हरड्राफ्ट अँड अकाउंट्स. ओके, सो सपोज आय एम रिमूव्हिंग, लाईक डिपेंड्स ऑन समजलेलं आहे ना, सो आय एम रिमूव्हिंग दिस डिपेंड्स ऑन टॅग from every test case. So now like manager come and say like run whole suit except this validate account test case. Okay, well, run all the test cases except this validate account test case. Okay, so in that case you can use like enabled is equal to false. ओके, सो enabled is equal to false जर तुम्ही यूज केलं तर ह्याचा अर्थ काय, ही टेस्ट केस एनेबल आहे का असं म्हणतोय आपण. एनेबल आहे का, तर आपण काय केलं, नाही, फॉल्स सांगितलं, नाही एनेबल नाहीये. ओके, सो तुम पूर्ण टेस्ट केस मधून फक्त एक टेस्ट केसच तुम्हाला रन नाही करायची आहे. ओके, पूर्ण टेस्ट केस मधून एक टेस्ट केसच रन नाही करायचे, तर तुम्ही काय करू शकता, enabled is equal to false ठेवलं, so it will not run this test case. Or like what way can happen, like suppose there was one failed test case. I don't know in which. ओके, सो आता एक टेस्ट केस आहे, तुम्हाला माहिती आहे इट्स अ नोन इश्यू की बाबा ती प्रत्येक वेळेस फेल होते. लाईक दिस टेस्ट केस आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस फेल होते, एखादी टेस्ट केस प्रत्येक वेळेस फेल होते असं तुम्हाला माहिती आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ती टेस्ट केस enabled is equal to false यूज करावं लागेल. ओके, इन दॅट वे व्हॉट विल हॅव, दॅट टेस्ट केस विल बी स्किप्ड. ओके, म्हणजे रन होणार नाही. So if I run this, run as test engine root. So if you see like there is no failure because one test case was failing. So how many test cases are there? This is the one test case. Okay, at the rate test, this is the one test case and this is the second test case. Okay, there are and there are 3 test cases available. Okay, so there are these 3 test cases are available. Others are like other annotations. Okay, so आपण काय केलं, like आपण काय सांगितलं की बाबा ही जी व्हेरीफाईड डेट ऑफ बर्थ आहे जी फेल होतीये त्याला काय करा, स्किप करा. सो enabled is equal to false. ओके, सो मग ती टेस्ट केस रन होणार नाही. सो इथं टोटल 3 टेस्ट केसेस आहेत आणि जर तुम्ही रिझल्ट मध्ये बघितलं तर 2च टेस्ट केस रन झाल्यात, व्हेरीफाय लास्ट नेम, व्हेरीफाय फर्स्ट नेम. ओके, किंवा कन्सोल मध्ये सुद्धा तुम्ही आउटपुट बघू शकता, ओनली 2 टेस्ट केसेस रन अँड 2 ऑफ देम आर पास. जे enabled is equal to false होतं ती रन नाही झाली. ओके, ठीक आहे. सो नोट्स मध्ये आहे हे enabled is equal to false. Where it is. enabled is equal to false. ओके, सो ह्याच्या पुढे आपण असं लिहून ठेवू, इफ वी वॉन्ट टू skip some test case from running, in that case we can enabled is equal to false. Okay, enabled is equal to false म्हणजे काय, is that test case enabled? No, we are, it's not enabled. Okay, so enabled is equal to false. So table, so when we run the suit,
So when we run the suit, not run. Okay, that test case will not run. So this is the use of enabled is equal to false. Okay, so I can give the code like simple, तुम्हाला तेच टाकायचंय. Okay, that is one thing. Okay, now आता काय झालं, सपोज आता आपल्याला इन्क्लूड एक्सक्लूड शिकायचे. ओके, सो इन्क्लूड एक्सक्लूड मध्ये काय, सपोज आता हे एनेबल पण मी काढून टाकलं. आता वी डोंट नीड दिस, लाईक वी हॅव लर्न दिस. नाउ include exclude we can do it from the like include exclude we can do it from the XML. ओके, एखादी टेस्ट केस इन्क्लूड करायची का एक्सक्लूड करायचे हे आपण कशामधून करू शकतो, XML मधून करू शकतो. ओके, सो हाऊ टू क्रिएट द टेस्ट ng XML, राइट क्लिक ऑन इट, टेस्ट ng convert to test ng, right click on it, test ng convert to test ng. Convert to test engine. Okay, so suit name, like, okay, what I will do here, like I will give include and exclude include and exclude. Okay, include and exclude. Okay, so आपण काय करतोय, include and exclude बघतोय. Okay, so currently what I will do, I'll put all the classes. Okay, I will put all the classes. So आपण सगळे classes run करू. So finish. Okay, so एक नवीन टेस्ट ng XML create झाली. Okay, so लक्षात ठेवा, टेस्ट ng XML will be created at the, like, not in any package, it will create at the project level. Okay, it will create at the project level. Okay, so आता जर बघितलं आपण ह्या प्रोडक्ट पेज मध्ये किती टेस्ट केसेस आहेत, लाईक प्रोडक्ट पेज क्लास आहे आणि वी हॅव 1 2 3 4 टेस्ट केसेस. Okay, so out of 4 we want to run the 2. Okay, out of 4 we want to run the 2. Okay, म्हणजे हे दोनच रन करायचे. ओके, सो फॉर दॅट, लाईक आता असं असू शकतं की आउट ऑफ देर विल बी 100 टेस्ट केसेस, आउट ऑफ 100 we want to run only 2. Okay, we want to run only 2 and we want to exclude all 98. ओके, म्हणजे 100 टेस्ट केसेस आहेत, त्याच्यातल्या 98 रन करायच्यात आणि एक सोडून द्यायची आहे. ओके, एक सॉरी 98 रन नाही करायच्यात आणि दोनच रन करायच्यात. ओके, फॉर एक्झाम्पल, लाईक मी काय करतो, आणखी एक टेस्ट केस ऍड करतो इथं. तो इथं 1 2 नाव दिले. So we have like multiple test cases here, like I don't know how many test cases are there, but from this class I just want to run these first 2 test cases. Okay, from this class I just want to run these 2 test cases, remaining I want to skip. Okay, there may be 10 or 12. Okay, so in that case we need to use include parameter, whichever we want to run, we need to include that. Okay, so त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सो क्लासेस मध्ये जाऊन, लाईक आता हे ज्या टेस्ट केसेस आहेत. ओके, इफ यू सी दिस, ह्या ज्या टेस्ट केस, ओके वेट, इफ यू सी दिस प्रोडक्ट पेज, ह्या ज्या टेस्ट केसेस आहेत त्या कशामध्ये आहेत, ह्या टेस्ट केसेस क्लासेस मध्ये आहेत आणि क्लासेस मध्ये त्या काय आहेत, ऍज अ मेथड आहेत. ओके, क्लासेस मध्ये त्या काय आहेत, ऍज अ मेथड आहेत. ओके, राईट, क्लासेस मध्ये मल्टिपल मेथड्स आहेत. बरोबर आहे, क्लासेस मध्ये काय मल्टिपल मेथड्स आहेत इन टर्म्स ऑफ टेस्ट केसेस. एव्हरीवन ऍग्री? हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir.
क्लासेस मध्ये ह्या सर्व काय टेस्ट केसेस आहेत. ओके, सो इन दॅट केस लाईक आपल्याला आता आपण काय करतोय, पूर्ण क्लास रन करतोय, पूर्ण क्लास रन करतोय इथं. ओके, आता आपल्याला क्लास मध्ये एंटर करायचं आहे. ओके, क्लास मध्ये एंटर करायचं. आता हा क्लास कुठला आहे, प्रोडक्ट पेज कशामध्ये आहे, लाईक OR पॅकेज मध्ये आहे. OR पॅकेज मध्ये प्रोडक्ट पेज आहे आणि त्याच्यामधल्या ह्या दोन मेथड्स रन करायच्या. ओके, सो हाऊ वी विल डू, लाईक आता हे प्रत्येक क्लास इथं सुरू होतोय आणि संपतोय. सो वी विल स्टार्ट लाईक वी विल नॉट एंड दिस. ओके, अँड वी विल स्टार्ट वन इन्क्लूड. ओके, आपल्याला आता याच्यामधल्या पर्टिक्युलर टेस्ट केसेस रन करायचे. ओके, सो काय इन्क्लूड करायचे, मेथड. ओके, मेथड. Okay, like include, once again I'm forgetting the syntax, method name is equal to, okay, we'll start the method and include काय करायचे आपल्याला, मेथड्स करायच्यात. ओके, मेथड्स, आणि मेथड्स मध्ये काय असतील, मेथड असतील, मेथड आणि त्याचं नाव टाकू आपण, नेम इज इक्वल टू जी कोणती मेथड आहे. लाईक आता इथं आपल्याला जी कोणती मेथड पाहिजे ती मेथड आपण टाकू. लाईक वी विल कॉपी दिस नेम and paste here. ओके, आणि ही मेथड इथं सुरू झाली, इथं संपली. ओके, आणि दुसरी मेथड आपल्याला इन्क्लूड करायची आहे, नेम इज इक्वल टू, कोणती मेथड इन्क्लूड करायची, व्हॅलिडेट लाईन मेथड आपल्याला इन्क्लूड करायची, व्हॅलिडेट लाईन. ओके, ही मेथड सुरू झाली. आता जे काही सुरू केलंय आपण ते आपण क्लोज करणार, लाईक स्लॅश मेथड्स, मेथड सुरू केले होते आणि इन्क्लूड पॅरामीटर सुरू केलं होतं, त्याच्यामुळे तो इन्क्लूड सुरू संपवणार. Okay, so like we will see the what is the error. So element type include must be declared. Okay, methods must be declared म्हणजे आपलं काहीतरी सिंटॅक्स चुकतोय. ओके, सो म्हणजे हे काय म्हणते, इथं इन्क्लूड अलाउड नाहीये म्हणते, एलिमेंट टाइप इन्क्लूड डिक्लेअर्ड. ओके, सो वी कॅन चेक, म्हणजे सिंटॅक्स एकदा चेक करून घेऊ. सिंटॅक्स काय आहे, enabled is equal to false. ग्रुप इन्क्लूड आहे, ओके, क्लासेस मध्ये क्लास, त्याच्यानंतर मेथड इन्क्लूड. ओके ओके, सो आपण डायरेक्टली काय केलं, डायरेक्टली इन्क्लूड यूज केला. सो वी नीड टू यूज, क्लासेस मध्ये मेथड्स असतात. ओके, हायरार्की फॉलो करायची. क्लासेस मध्ये काय असतात, मेथड्स असतात, आणि मेथड्स आपल्याला काय करायच्यात, इन्क्लूड करायच्यात. ओके, क्लासेस मधल्या मेथड आपल्याला इन्क्लूड करायच्यात. कोणत्या मेथड इन्क्लूड करायच्यात, तर पहिली मेथडचं नाव दिलं आपण, नेम इज इक्वल टू दिस व्हॅलिडेट क्रेडिट कार्ड, अँड सेकंड मेथडचं नाव दिलं आपण व्हॅलिडेट लाईन. ओके, व्हॅलिडेट क्रेडिट कार्ड अँड व्हॅलिडेट लाईन. ओके, सो सिम्पली दिस इज द यूज ऑफ इन्क्लूड. ओके, समजतंय. लाईक आता आपण काय करतोय, म्हणजे सिंटॅक्स कसा आहे, लाईक समजून घ्या. लाईक क्लासमध्ये आपण एखाद्या क्लास मधल्या पूर्ण टेस्ट केसेस रन करायच्यात, तर तो क्लास आपण सुरू केला आणि तिथंच संपवला. ओके, म्हणजे लाईक इन्क्लूड करण्यासाठी या क्लासेस मध्ये जो काही क्लास आहे तो आपण पूर्ण तिथंच टाकला. पण आता आपल्याला क्लास मधल्या पर्टिक्युलर मेथडच इन्क्लूड करायच्यात, दोनच मेथड इन्क्लूड करायच्यात. तर त्या केसमध्ये आपण काय केलं, क्लास तिथंच नाही संपवला. ओके, क्लास नाही संपवला, आपण काय केलं, खाली आलो, क्लास सुरू केला. इथं इट्स लाईक इथं क्लास सुरूच आहे, क्लास मधल्या मेथड्स सांगितल्या, आणि मेथड्स कोणत्या इन्क्लूड करायच्या त्यांचे नाव सांगितले. मेथड्स सुरू केल्या होत्या, त्याच्यामुळे मेथड्स क्लोज केल्या, आणि क्लास सुरू आहे, परत आपल्याला तो क्लास संपवा पण लागेल. ओके, क्लास सुरू आहे तर तो क्लास संपवा पण लागेल. ओके, सो हायरार्की फॉलो करा, क्लास, मेथड, आणि क्लास, क्लासमध्ये कोणत्या मेथड्स आहेत,
आणि त्या ज्या इन्क्लूड करायच्यात किंवा ज्या एक्सक्लूड करायच्यात त्यांचं नाव. ओके, सो आता ह्याचा अर्थ काय, ह्या ह्या इथे जेवढ्या टेस्ट केसेस आहेत त्याच्यापैकी ओनली फर्स्ट टू विल रन. ओके, ओनली इन्क्लूड दोज फर्स्ट टू टेस्ट केसेस. ओके, इफ वी सी like how many test cases are there, 1 2 3 4 5 6 and 7 test cases are there. Okay, total 7 test cases. 7 पैकी आपल्याला 5 स्किप करायच्यात आणि फक्त ह्या फर्स्ट 2 रन करायच्यात. ओके, सो दॅट विल हॅपन थ्रू दिस. ओके, सो एवढ्या टेस्ट केसेस रन करण्यापेक्षा आपण काय करू, फक्त दॅट क्लास ओनली वी विल रन. ओके, सगळ्या रन करण्यापेक्षा आपण काय करू, फक्त तो क्लास तेवढा रन करू. ओके, सो पर्टिक्युलर त्या क्लास साठीच आपण करू. ओके, 7 पैकी मग त्या 2च रन होतील. रन इट ॲज टेस्ट एनजी सूट. ओके, इट इज हॅपन. Okay, so what is happening, only I will run before test suit, I will execute before. Okay, test cases are not running, only test level annotations are running. Okay, only test level annotations are running. Okay, just need to check more info page. Class is info. Let's run it. It is not run. मेथड्स इन्क्लूड एक्सक्लूड, एक पण म्हणजे ह्या क्लास मधली एक सुद्धा टेस्ट केस रन होत नाही आता. सो वी आस्क टू इन्क्लूड दीज 2 टेस्ट केसेस. सो व्हेरीफाय फर्स्ट नेम ओनर इन्फो मध्ये ओके, कोणाला काही सांगता येईल काय चुकलंय वगैरे? हॅलो, कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज द रॉंग हिअर? चूक काय झाली? ते आफ्टर सूट बिफोर सूट आहे त्याच्यामुळे. नाही, आफ्टर सूट बिफोर सूट तर रन होते ते, ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. लाईक सूट लेवल अनोटेशन्स रन होतील कारण आपण ते सूट लेवलला लिहिलेले आहे. ओके, बट टेस्ट केसेस रन होत नाहीत. आपण ह्या 2 इन्क्लूड टाकलेले आहेत आणि त्या टेस्ट केसेस रन होत नाहीयेत. ओके, तर प्रॉब्लेम काय झालाय, ओनर इन्फो पेज मध्ये त्या 2 टेस्ट केसेस नाहीयेत. आपण ज्या टेस्ट केसेसचं नाव टाकलेलं आहे, ओके, ह्या ज्या 2 टेस्ट, व्हॅलिडेट क्रेडिट कार्ड आणि व्हॅलिडेट लाईन, ह्या ओनर इन्फो पेज मधल्या आहेत का? नाहीये. ओके, ते एरर पण देत नाही, प्रोडक्ट पेज मधले आहेत. ओके, सो वी नीड टू गिव्ह दिस नेम. ओके, then run as test and set. Okay, now it will run the 2 test cases. Okay, credit card and line product. Okay, so आता माझा क्वेश्चन आहे, लाईक व्हाय लाईक आफ्टर सूट आणि टेस्ट सूट अनोटेशन रन झाले नाहीत, आफ्टर सूट आणि बिफोर सूट अनोटेशन्स का रन झाले नाहीत?
because आपण we run पूर्ण सूट रन नाही this केला सर, फक्त स्पेसिफिक क्लास केला रन आपण केला, फक्त क्लास क्लास मधल्या हा. मेथड्स. रन केला. काय केलं, ज्या क्लासमध्ये ते डिक्लेअर्ड आहे तेच रन ते इन्क्लूडच नाही केला. ओके, तो क्लासच आपल्याला इन्क्लूड नाही केला आपल्या XML मध्ये. ओके, तो क्लास आपल्या XML मध्ये इन्क्लूड नाही केला. ओके, सो ह्याचं सिंटॅक्स जरी लक्षात नाही राहिला इन्क्लूड एक्सक्लूडचा, ग्रुप्सचा, ओके, बट कन्सेप्ट तुम्हाला सांगतात. इंटरव्ह्यू मध्ये तो सिंटॅक्स नाही विचारणार असं ह्याची इन्क्लूड एक्सक्लूडची लिहा वगैरे. ओके, तो म्हणेल कन्सेप्ट काय, लाईक मला 100 पैकी 2च रन करायच्यात तर काय यूज करशील. ओके, सो 98 आपण एनेबल्ड इज इक्वल टू फॉल्स करू शकतो का? 98 टेस्ट केसेस आपण एनेबल्ड इज इक्वल टू फॉल्स करू शकतो का? नाही. त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, एनेबल्ड इज इक्वल टू ट्रूच यूज करावं लागेल, म्हणजे हे इन्क्लूड एक्सक्लूडच यूज करावं लागेल. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट. लाईक इथं सिम्पली आपण काय केलेलं आहे, अगोदर क्लास जिथं संपवत होतो तो क्लास ओपन ठेवला आणि मेथड्स घेतल्या त्याच्यामधल्या मेथड्स, मग कोणत्या मेथड्स इन्क्लूड करायच्या. ओके, नाउ सिमिलरली त्याच्या अगेन्स्ट आपण काय करून बघू, एक्सक्लूड करून बघू. ओके, आय विल क्रिएट वन मोर XML, राईट क्लिक ऑन इट, टेस्टng, कन्वर्ट टू टेस्टng. ओके, सो ही जी टेस्टng XML असेल त्याला मी नाव देईल एक्सक्लूड. Okay, we will give the name exclude and let's do the finish here. Okay, आता exclude करायचं आहे आपल्याला. सो exclude काय करणार, मेथड्स करायचे. सो we need to select the class. Okay, we need to select the class. Okay, सो परत आपण काय करू, प्रोडक्ट पेज मध्येच जाऊ. ओके, प्रोडक्ट पेज मध्येच जाऊ आणि त्याला तोच पकडू, त्याच क्लास मध्ये जाऊ. ओके, आणि त्याच क्लास मधली फक्त आता आपल्याला काय करायचंय, एक टेस्ट केस रन करायची नाहीये. ओके, प्रोडक्ट पेज मधली एक टेस्ट केस आपल्याला रन करायची नाहीये. ओके, वेर इज द प्रोडक्ट, OR मधला प्रोडक्ट पाहिजे ना आपल्याला, OR मध्ये प्रोडक्ट पेज. ओके, सो सपोज आता आपल्याला व्हॅलिडेट अकाउंट 3 ही टेस्ट केस रन नाही करायची. व्हॅलिडेट अकाउंट 3 ही टेस्ट केस रन नाही करायची. ओके, मग कसं करणार आपण, परत ह्या एक्सक्लूड मध्ये येऊ. ओके, क्लास ओपन आहेत. ओके, मग क्लासमध्ये काय असतात, मेथड्स असतात. ओके, क्लासमध्ये काय असतात, मेथड्स असतात. वी हॅव स्टार्टेड द मेथड्स, त्याच्यामुळे आपल्याला क्लोज पण करावं लागतं. आणि मेथड्स मध्ये मेथड्सचे प्लुरल आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल्स मेथड्स आहेत, मग त्याच्यातली एक मेथड आपल्याला एक्सक्लूड करायचं आहे. ओके, सो लिहिताना तुम्ही कंट्रोल स्पेस जरी दाबला तरी पण सजेशन देतं, नाही देत. ओके, नाही देत, कंट्रोल स्पेसला सजेशन नाही देत, ओनली कंट्रोल, नो देत, देर इज नो सजेशन. ओके, एक्सक्लूड. ओके, एक्सक्लूड कोणती मेथड करायची, तिचं नाव टाका. ओके, व्हॉट इज द मेथड नेम, सो व्हॅलिडेट अकाउंट 3. ओके, दिस मेथड वी नीड टू एक्सक्लूड. ओके, वी हॅव स्टार्टेड इट, वी नीड टू क्लोज इट. ओके, हा क्लास स्टार्ट केला होता तर तो आपल्याला क्लोज पण करावा लागेल. ओके, so after the method closing we need to close the class also. Okay, so in this way, exclude. Okay, double quotation. So let's, आता काय होईल, ती मेथड सोडून बाकी 6 मेथड्स रन होतील. ओके, लेट्स सी इट इज रनिंग और नॉट. सो ज्या काही आहेत आपल्याला एक ती व्हॅलिडेट अकाउंट 1 2 रन झाले, 0 1 2 रन झाल्या आणि 3 वाली एक्सक्लूड झाली. ओके, 3 वाली काय झाली, एक्सक्लूड झाली. ओके, सो वी नीड टू डिफरेंशिएट ई. Okay, so what we will do, I will print 333 here. Okay, so this 333 will not print. Okay, run as testng suit. So you can see it skip that 333. Okay, so exclude काय करायचे, 100 मधली सपोज एकच, सपोज 5 एक्सक्लूड करायचे तर 5 ठिकाणी enabled is equal to false लिहिण्याऐवजी आपण XML मध्ये एक्सक्लूड करू त्याला.
ओके, XML मध्ये त्याला काय करू, एक्सक्लूड करू. ओके, सो दिस इज द सिंटॅक्स. त्यानंतर आहे ग्रुप्स. ओके, ग्रुप्स म्हणजे काय, तर तुम्हाला आता असं आहे, ग्रुप्स प्रोव्हाइड कॅपॅबिलिटी टू रन सिलेक्टेड टेस्ट केसेस फ्रॉम example from automation suite of 1000 test case we need to run 35 test cases for sanity. Okay, in that case we will use group concept. म्हणजे 35 टेस्ट केसेस आहेत ज्या सॅनिटी टेस्ट केसेस आहेत. ओके, 35 टेस्ट केसेस आहेत ज्या सॅनिटी टेस्ट केसेस आहेत. सॅनिटी म्हणजे काय, it will help us to understand if our application is working fine or not. Okay, so core functionality we will run. Okay, sanity testing म्हणजे काय, in this testing we run the core functionality to check if our application is stable or not. That is nothing but sanity testing. ओके, सो त्याच्यासाठी आपण काय केलं, 35 टेस्ट केसेस आयडेंटिफाय केलेले आहेत. ओके, सो मग आता ह्या 35 टेस्ट केसेस कशा रन होतील. ओके, सो तर म्हणजे दररोज सकाळी तुम्हाला काय करायचंय की 35 टेस्ट केसेस वी नीड टू लाईक रन, 35 टेस्ट केसेस वी नीड टू रन. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला ग्रुप क्रिएट करावा लागेल. ओके, सो ग्रुपचा कन्सेप्ट असा आहे, लाईक ग्रुप स्मोक और सॅनिटी वॉट एव्हर यू वॉन्ट टू मेन्शन, like you can mention that. Okay, like we will again go to our product. Okay, and lakshat ठेवा, what are the products available in our project. So these are the line, overdraft, accounts, credit card. त्याच्यासाठी मी परत याच्यावरच येतोय. Okay, so we will give name as a groups. Okay, then is equal to curly bracket मध्ये like sanity. ओके, ह्या ग्रुपला नाव दिलं मी काय, सॅनिटी. ओके, सपोज आता ही एक टेस्ट केस आहे, ही ग्रुपची ही एक टेस्ट केस आहे. परत ओनर इन्फो मधली एक टेस्ट केस आहे जी सॅनिटी टेस्ट केसेस आहे. ओनर इन्फो मधली एक टेस्ट केस आहे जी सॅनिटी टेस्ट केस आहे. वेअर इज इट, दिस इज द ओनर इन्फो मध्ये लाईक व्हेरीफाय फर्स्ट नेम इज टेस्ट केस आहे जी सॅनिटी टेस्ट केस आहे. त्याच्यानंतर काय, नीड पेज वर एक टेस्ट केस आहे, लाईक नीड पेज वर एक टेस्ट केस आहे जी सॅनिटी टेस्ट केस आहे. ओके, सो these are the yeah, go on. then बिझनेस इन्फो पेज वर एक टेस्ट केस आहे जी सॅनिटी टेस्ट केस आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट पेज वर परत एक टेस्ट केस आहे, लाईक दॅट इज सॅनिटी टेस्ट केस. ओके, सो अशा प्रत्येक पॅकेज मधल्या किंवा प्रत्येक क्लास मधल्या एक दोन टेस्ट केसेस सॅनिटी आहेत. ओके, so we want to run those test cases only, so we will mention it into the group. Okay, again group we need to run it from the XML only, groups we need to run it from the XML only. So again we will convert, right click on the project, right convert to testng. Okay, so we will give it name .xml. Okay, groups .xml. ओके, सो आता पूर्ण रिग्रेशन मधल्या, दिस इज होल रिग्रेशन, दिस आर द 1000 टेस्ट केसेस. ओके, आणि त्या 1000 टेस्ट केसेस मधल्या आपल्याला कोणत्या टेस्ट केसेस रन करायच्या, फक्त ज्या सॅनिटीच्या आहेत. तर आपण सूट मध्ये घुसल्या म्हणजे सूट मध्ये एंटर केल्या सांगणार रन. ओके, कोणत्या रन करायच्यात, एखादी रन सुरू केलं तर रन संपणार. लाईक ग्रुप्स टॅग आहे वाटतं, ग्रुप्स and like we will end the groups. रन नंतर ग्रुप्स आणि त्याच्यानंतर मग we will tell us include name is equal to, what is the name of our group, sanity. S small as आहे, sanity.
Okay, include group is equal to sanity. Okay, so in this way, like आपण सूट लेवलला सांगितलं किंवा कोणता ग्रुप रन करायचा आहे. ओके, वी विल टेल सूट सुरू झाल्या झाल्या सांगणार की ह्या सगळ्या टेस्ट केसेस मधले फक्त ज्या सॅनिटी टेस्ट केसेस आहेत, ज्या टेस्ट केस सॅनिटी ग्रुप मध्ये त्याच इन्क्लूड कर. ओके, ज्या टेस्ट केस सॅनिटी मध्ये त्याच इन्क्लूड कर. ओके, सो काय एरर आहे, द कंटेंट ऑफ द एलिमेंट रन मस्ट मॅच द इन्क्लूड एक्सक्लूड. ओके, एकदा मी सेंटेन्स बघून घेतो. ओके, उलट झालेलं आहे. इथं आपल्याला सांगायचं आहे ग्रुप्स रन कर आणि ग्रुप्स काय करायचे, रन करायचं आहे आणि कोणताही ग्रुप्स इन्क्लूड कर. ओके, कोणता ग्रुप इन्क्लूड करायचं रन करायला ते आपण सांगणार. ओके, थोडा उलटा झाला होता. सूट मध्ये आपण काय रन करणार आहे, फक्त ग्रुप्स रन करणार आहे. कोणते ग्रुप्स रन करायचे तर ते त्याचं नाव द्यायचं सॅनिटी. ओके, सो इन दिस वे वी कॅन use the groups concept also. Okay, so if we run this, only 4 or 5 test cases whichever we have selected that will run. Okay, so 5 test cases which we have selected that will run. So तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या टेस्ट केसेस डिफरंट पॅकेज मधले आहेत. ओके, युजिंग जावा दिस इज नॉट पॉसिबल. युजिंग जावा हे पॉसिबल नाही आहे. ओके, कारण हे प्रत्येक पॅकेज मधला आपण एक क्लास रन केल्यासारखं आहे. ओके, आणि एक क्लास नाही, त्या एक क्लास मधली मेथड रन केल्यासारखी. ओके, सो दिस इज द यूज ऑफ लाईक ग्रुप्स. ओके, so one test case can be in multiple group also. Okay, one test case can be because sanity test case and like suppose we want to run it. Okay, like another group like need module is there or like product module is there. So product मध्ये सुद्धा तुम्हाला ती एखादी टेस्ट केस ठेवायची. सो वी कॅन पुट लाईक ही जी सॅनिटी मध्ये टेस्ट केस आहे ती प्रोडक्ट मध्ये पण असू शकते. ओके, प्रोडक्ट मध्ये ज्या ग्रुप्स मध्ये त्या ग्रुपचं नाव टाकू शकतो. ओके, हा क्वेश्चन विचारला होता, कॅन वन टेस्ट केस कॅन बी इन मल्टिपल ग्रुप्स, तर त्याचा आन्सर आहे येस. ओके, सो इज इट एम इनक्लूड. So client scenario requirement is to do not run decline scenarios for new customer. We will create a one group of new customer decline scenarios and we will exclude that. ओके, सो मग जर असं सांगितलं क्लायंटला फक्त डिक्लेअर न्यू कस्टमर साठी डिक्लाइन सिनेरियो रन नाही करायचे, तर वी विल क्रिएट अ ग्रुप फॉर दॅट. और व्हॉट वी विल मेन्शन वन टेस्ट केस can be in multiple group. One test case can be in multiple group. Sanity ऐवजी smoke ऐवजी sanity is correct word because sanity is a subset of regression. Sanity is a subset of regression. Okay, लक्षात राहील sanity काय सबसेट आहे regressionचा. Okay, smoke test cases are not subset of regression. It is a like build level test. ओके, आणि इट्स बिल्ड स्टेबिलिटी टेस्ट असं म्हणता येईल. आणि स्मोक इज अ लाईक सॅनिटी इज लाईक ओव्हरऑल पूर्ण ऍप्लिकेशन स्टेबल आहे का नाही. ओके, पूर्ण ऍप्लिकेशन स्टेबल आहे का नाही त्याच्यासाठी सॅनिटी केली जाते. ओके, सो लाईक आता जर तुम्ही खूप कन्फ्युज होत असाल तर आमच्या कंपनीत फक्त सॅनिटीज करतात असं सांगायचं. ओके, इन आवर ऑर्गनायझेशन वी जस्ट डू द सॅनिटी टेस्टिंग. Like smoke terminology I know, but in our organization just we do the sanity testing. Okay, in our organization we just do the sanity testing. We never done the smoke testing. Okay, लक्षात ठेवा. ओके, आणि तुमच्या आन्सर्स वर तुम्ही फर्म राहायचं, लाईक हा मी जे सांगतोय ते करेक्टच आहे. ओके, डिपेंड्स ऑन झालंय, मल्टिपल डिपेंडन्सीज पण झालेला आहे, एनेबल्ड फॉल्स पॅरामीटरायझेशन. ओके, ओके, सो लेट्स डू द लाईक आता पॅरामीटरायझेशन म्हणजे काय तर
तुम्ही जावा मध्ये पण शिकला असेल. पॅरामीटरायझेशन म्हणजे काय, तर एखाद्या मेथडला इनपुट प्रोव्हाइड करणं. ओके, पॅरामीटरायझेशन म्हणजे काय, तर एखाद्या मेथडला इनपुट, एखाद्या मेथडला जर इनपुट प्रोव्हाइड करायचं असेल तर त्याला आपण पॅरामीटरायझेशन म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल ऍडिशन आहे, तर ऍडिशनला आपल्याला कोणत्या दोन इंटिजर्सचं ऍडिशन करायचंय हे जर पाठवलं तर दॅट इज व्हॉट कॉल्ड एज अ पॅरामीटरायझेशन. ओके, सो त्यालाच इज अ काइंड ऑफ डेटा ड्रिव्हन टेस्टिंग ऑल्सो. ओके, जी काही डेटा प्रोव्हाइड करू त्या प्रमाणच आपली टेस्ट केस रन होईल. ओके, व्हॉट एव्हर डेटा वी विल प्रोव्हाइड, that in that way only our test case will run. Okay, so parameterization म्हणजे काय, some input we will provide for the test case. Okay, and that is from the XML only, that is also from the TestNG XML only. Okay, some input we will provide from the TestNG XML to our test case, that is what called as a parameterization. ओके, त्यालाच काय म्हणतात, पॅरामीटरायझेशन. ओके, पॅरामीटरायझेशन म्हणजे समजलं का, एखाद्या मेथडला जे आपण इनपुट्स देतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथं आपण एखादं लाईक कंट्रोल स्पेस जाऊ, हा लाईक आता इथं हे इंट जे आहे ते पॅरामीटर आहे, इंट जे आहे ते पॅरामीटर मेथडला इनपुट देतोय आपण. ओके, सॉरी आउटपुट आहे. हा, इथं ऑब्जेक्ट इक्वल ओबीजे इक्वल जे ऑब्जेक्ट आहे ते इनपुट देतोय आपण, पॅरामीटर म्हणतात त्याला. ओके, फॉर एक्झाम्पल जेव्हा मी स्ट्रिंग एस इज इक्वल टू टेस्ट घेतलं. ओके, सो स्ट्रिंग एस इज इक्वल टू टेस्ट घेतलं आणि जेव्हा मी एस डॉट इक्वल करेल, ओके, एस डॉट इक्वल करेल, ओके, सो इट विल ऍक्सेप्ट, इट विल आस्क मी वन parameter, it will ask me one parameter. Okay, so whatever parameter is there I will provide it. Okay, so that is the concept of parameterization म्हणजे एखाद्या ठिकाणी इनपुट देणं. ओके, एखाद्या ठिकाणी इनपुट देणं, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज अ पॅरामीटरायझेशन. क्लिअर आहे. सो टेस्टएनजी एक्सएमएल सुद्धा आपण ऍज पॅरामीटरायझेशन साठी यूज करू शकतो. टेस्टएनजी एक्सएमएल सुद्धा आपण काय करू शकतो, पॅरामीटरायझेशन साठी यूज करू शकतो. ओके, सो हाऊ टू यूज दॅट. ओके, सो त्याच्यासाठी लाईक त्यांनी एक सेपरेट अनोटेशन दिलेलं आहे. पॅरामीटरायझेशन साठी त्यांनी काय दिलेलं आहे, एक सेपरेट अनोटेशन दिलेलं आहे. ओके, सो लाईक आता इथं काय करणार आपण, लाईक ह्या ज्या टेस्ट केसला पॅरामीटर प्रोव्हाइड करायचे त्याच्या वर लिहायचं @ पॅरामीटर्स. ओके, @ पॅरामीटर्स आणि त्याच्यामध्ये लाईक ब्रॅकेट मध्ये त्या पॅरामीटरचं नाव पाठ सांगायचं. ओके, सो लाईक व्हॉट इज द नेम ऑफ द पॅरामीटर. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट parameter. Okay, we will give it as a parameter. Okay, so आता एखादा पॅरामीटर येत असेल, ओके, एखादा पॅरामीटर जर येत असेल तर वी नीड टू ऍक्सेप्ट दॅट पॅरामीटर ऑल्सो, वी नीड टू ऍक्सेप्ट दॅट पॅरामीटर ऑल्सो. ओके, एक टेस्ट तो ऍक्सेप्ट करणार. ओके, so I will give it name as a t, only t name I will give it. ओके, टी नेम आय विल गिव्ह इट. ओके, सो आता हा एक पॅरामीटर आपण डिफाईन केलेला आहे टेस्ट नावाचा. ओके, हा पॅरामीटर आपण डिफाईन केलेला आहे टेस्ट नावाचा आणि ते म्हणजे पॅरामीटर कशासाठी आपल्याला मेथड मध्ये यूज करण्यासाठी लागतो. ओके, सो आय विल टेक दिट इन टू द टी पॅरामीटर, म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू येईल ती मी ह्या टी मध्ये स्टोअर करेल, जी काही व्हॅल्यू येईल ती ह्या टी मध्ये स्टोअर करेल. मग आता ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू कुठून पाठवणार, तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पाठवू शकतो मी XML थ्रू, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पाठवणार मी XML थ्रू. सो वी विल क्रिएट वन मोर पॅरामीटर, सॉरी XML, राईट क्लिक ऑन ए प्रोजेक्ट, कन्वर्ट टू TestNG. ओके, सो वी विल गिव्ह नेम ॲज अ parameters .xml. okay, and finish. Okay, so I will close this.
ओके. सो आता हे पॅरामीटर्स नावाचे एक XML क्रिएट झाले. सो वी कॅन प्रोव्हाइड पॅरामीटर ऍट सूट लेवल or we can provide at parameters at test level. Okay, any level like टेस्ट केसला पूर्ण सूटला पॅरामीटर प्रोव्हाइड करू शकतो किंवा टेस्ट त्याच्यातल्या टेस्ट फोल्डर्सला. ओके, सो ग्लोबली आपल्याला तो पॅरामीटर डिफाइन करावा लागेल. ओके, सो परत डिफाइन करण्यासाठी आपल्याला सिंटॅक्स काय, पॅरामीटर्स पॅरामीटर. ओके, इथं सिंगल असेल लाईक एक पॅरामीटर ऍट अ टाइम डिफाइन करणार आपण. ओके, त्याचं नाव दिलं आपण नेम काय, नेम इज इक्वल टू टेस्ट. ओके, and value is equal to testers दिली. Okay, and we will close this parameter. Okay, we will close this parameter. Okay, आता काय झालं, आपण एक पॅरामीटर पाठवलाय टेस्ट नावाचा. ओके, आपण एक पॅरामीटर पाठवलाय टेस्ट आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा टेस्ट आहे. ओके, सो तो कुठे येईल, लाईक आपण कुठे डिफाइन केलाय तो पॅरामीटर, तर प्रोडक्ट पेज मध्ये. ओके, OR मध्ये, पेजेस मध्ये, प्रोडक्ट पेज मध्ये. लाईक पॅकेज कोणता आहे, पेजेस, आणि त्याच्यामध्ये कोणता आहे, प्रोडक्ट पेज क्लास. ओके, सो व्हॉट वी विल डू, वी विल डिलीट ऑल द रिमेनिंग थिंग्स, डिलीट ऑल द रिमेनिंग थिंग्स, म्हणजे रिमेनिंग क्लासेस. म्हणजे आपल्याला तेवढाच रन करायचा क्लास, म्हणजे अंडरस्टँडिंग साठी, नाहीतर उगाच एवढ्या मोठ्या टेस्ट केस रन होतील. ओके, विल डिलीट ऑल, म्हणजे मी डिलीट केलं सगळ्या रिमेनिंग पेजेस मधल्या, फक्त प्रोडक्ट पेज ठेवला. ओके, आणि एका टाइमला एकच पॅरामीटर डिफाइन करत होता XML मध्ये, आणि इथं लाईक मल्टिपल पॅरामीटर वी कॅन टेक, दॅट्स वाय म्हणजे ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट. ओके, सो लेट्स सी, वी विल रन दिस फ्रॉम द XML. ओके, रन ॲज टेस्ट सूट. ओके, सो लेट्स सी, ट्रू प्रिंट झालेलं आहे. ओके, ट्रू प्रिंट झालेलं आहे. ओके, आता हे ट्रू प्रिंट कसं काय झालं. ओके, सो व्हॉट आय डिड, मी काय केलं, पब्लिक ह्याला एक टेस्ट नावाचा पॅरामीटर आला. लाईक टेस्टची व्हॅल्यू काय आहे, टेस्टची व्हॅल्यू आहे टेस्ट. ओके, टेस्टची व्हॅल्यू आहे टेस्ट. ओके, तो आला इथं आणि याच्यामध्ये ह्या टी मध्ये बसला येऊन. टी ची व्हॅल्यू काय झाली मग, टेस्ट. ओके, आणि मी एक एस नावाचा लाईक स्ट्रिंग घेतलेली आहे ज्याची व्हॅल्यू आहे टेस्ट, आणि मी काय चेक केलं, दोन्ही इक्वल आहेत का नाही, एस आणि टी इक्वल आहेत का नाही, त्याला आन्सर काय आलं, ट्रू. ओके, सो हे टेस्ट डबल घेतल्यामुळे कन्फ्युजन होते. सो व्हॉट आय विल डू, आय विल टेक व्हॅल्यू हिअर ॲज अ फेल. ओके, फेल नाही, आणखी कन्फ्युजन. ओके, संडे लिहू आपण. ओके, वी विल टेक व्हॅल्यू ॲज अ संडे. ओके, आणि त्याच्यानंतर ही टेस्टची व्हॅल्यू, लाईक आता पॅरामीटर आपण काय सेंड करतोय, टेस्ट पॅरामीटर सेंड करतोय, बरोबर आहे. मग हा टेस्ट पॅरामीटर कुठे यूज केला, इथं. मग ह्या टेस्टची व्हॅल्यू काय आहे, संडे आहे. सो स्ट्रिंग टी मध्ये काय असाइन होईल, संडे असाइन होईल. ओके, आणि संडे, मग हे क्रेडिट कार्ड प्रिंट होईल, आणि त्याच्यानंतर एस काय, टेस्ट आहे, आणि एस इक्वल्स संडे, म्हणजे टेस्ट इक्वल संडे, काय फॉल्स येईल. लेट्स रन इट अँड चेक. रन एज test. So it got failed. ओके, आता मी काय केलं, सूट ऐवजी इथूनच रन केलं, रन ॲज टेस्ट सूट, रन ॲज टेस्ट. ओके, त्याच्यामुळे काय झालं, ते काय म्हणाल, मला पॅरामीटरच माहिती नाही, पॅरामीटरची व्हॅल्यू काय तेच माहिती नाही. ओके, ते म्हणेल पॅरामीटरची व्हॅल्यू काय आहे ते माहिती नाहीये, त्याच्यामुळे तो फेल झालेला आहे. ओके, ऑन मेथड व्हॅलिडेट क्रेडिट कार्ड, बट parameter is required at the rate test on method, like on method very validate credit card, but has not been marked as optional. Okay, required आहे. ओके, इट्स रिक्वायर्ड, बट ती व्हॅल्यू त्याला भेटली नाही, त्याच्यामुळे तो फेल झाला. वी नीड टू रन इट फॉर XML, then and then only it will. Okay, so now if you see, it will print false. Okay, it will print false. Why? As per I told, पॅरामीटर मधून सेंड झाली व्हॅल्यू संडे, आणि इथं आली ही व्हॅल्यू आली टेस्ट मध्ये, टेस्टची व्हॅल्यू काय, संडे. मग इथं इट इज युज्ड ॲज अ पॅरामीटर, अँड लाईक संडे
s is equal to Sunday test आणि test is equal to Sunday, it's false. ओके, सो त्याच्यामुळे ती false print झालं. Okay, so I will give this code snippet also. We can define multiple parameters also. Like here I will define one more parameter, two parameter, आणि इथं मी काय करेल, परत एक पॅरामीटर घेईल, स्ट्रिंग f. ओके, आणि दुसऱ्याला आपण काय करू, sys out. आणखी एक मेथड आहे स्ट्रिंग कंपॅरिझनची, s डॉट इक्वल इग्नोर केस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल, कॅपिटल स्मॉल असेल तर ते इग्नोर करेल. ओके, s डॉट इक्वल f. ओके, so instead of test y I will give s values as a Monday, everything in capital. ओके, Monday everything in capital. ओके, सो आता दोन आपण पॅरामीटर डिफाईन केले आहेत, तर इथं पण दोन पॅरामीटर डिफाईन करावे लागतील. लेट्स यूज इट. सो सेकंड पॅरामीटर नेम इज test1 आणि त्याची व्हॅल्यू आहे मंडे. सो मंडे ऐवजी मी काय करेल, संडे ऐवजी कॅपिटल ऐवजी मंडे यूज करेल. ओके, स्मॉल यूज केलेला आहे पूर्ण. ओके, आता इथं काय, हे दोन्ही पण कॅपिटल आहेत. हे एस मंडे कॅपिटल आहे. ओके, आता इथं काय होईल, पहिली टेस्ट केस फेल होईल, कारण टी ची व्हॅल्यू काय आलेली आहे, टी ची व्हॅल्यू आपण काय सेंड केलेली आहे, संडे सेंड केलेले आहे. ओके, बट इट एक्सपेक्ट त्याच्यामध्ये काय मंडे आहे. सो संडे इज इक्वल टू मंडे, फॉल्स. ओके, आणि परत काय होईल, मंडे इज इक्वल टू कॅपिटल मंडे इज इक्वल टू स्मॉल एम डे. पण मध्ये आपण काय केलं, इक्वल आहेत का, कॅपिटल स्मॉल इग्नोर कर, इक्वल इग्नोर केस म्हणजे काय, कॅपिटल स्मॉल इग्नोर कर. त्याच्यामुळे काय होईल, हे दोन्ही इक्वल होतील आणि ट्रू प्रिंट होईल. ओके, सो लेट्स रन इट. रन ॲज stng source. पाठवले तर आपण दोन्ही, test1 test2. On test method validate credit card but has not been marked as optional or defined. Test1 2 and APOS is required by test. Okay, so test f, test2. एक मिनिट, string f parameter name. ओके, आपलं काय झालंय, इथं नाव आहे test2 बट वी आर सेंडिंग test1. ओके, इथं नाव आहे, आपण इथं डिक्लेअर केलेलं आहे test2 बट आपण इकडून काय सेंड करतोय, test1. ओके, मग ते म्हणते test2 ला तुम्ही व्हॅल्यूज नाही पाठवली. इथं काय म्हणते, test2 ला तुम्ही व्हॅल्यूज नाही पाठवली. सो वी नीड टू अपडेट दॅट नेम, test2. Okay, now we will run it. Run as, so in this way, like first it will false and second true. Okay, in this way it will run. Okay, so let's take screenshot of this also.
So one more concept is there, @data provider. Okay, for the parameterization, @data provider. Okay, okay. So like it is mainly okay. हे like ज्याच्याकडं लाईक खूप एक्सपर्ट झालेला आहे जो जावा मध्ये, त्यांना हे ट्राय करा. ओके, जे म्हणजे जो एक्सपर्टीज लेवल चेक करण्यासाठी इफ एल्स फॉर लूप व्यवस्थित, फॉर लूप पर्टिक्युलरली फॉर लूप व्यवस्थित समजते का नाही हे चेक करण्यासाठी हे बेस्ट राहील. @data provider. ओके, सो ह्याच्यात लाईक इट विल बी युज्ड फॉर डेटा ड्रिव्हन टेस्टिंग. It accept it accept it accept object multidimensional array. Okay, multidimensional array or object array. Okay, in the form of first input will tell us how many we want to run particular test case, and second input will tell number of inputs. Okay, for example, object array by 2. Okay, object array 3 by 2. It means we need to run test case 3 times. Okay, first पहिलं काय सांगते, 3 वेळा रन करायचं. ओके, वी नीड टू रन द अरे 3 टाइम्स, टेस्ट केस 3 टाइम्स. पहिल्यांदा पहिलं अरे मधलं जे पहिलं इनपुट आहे ते किती वेळा रन करायचे. वी नीड टू रन द अरे, सॉरी, वी नीड टू रन द टेस्ट केस 3 टाइम्स फॉर different inputs. Okay, 2 different inputs. Okay, so for example array कसा असतो, like multidimensional array. आता 3 by 2 म्हणजे 3 वेळा रन करायचे टेस्ट केस फॉर 2 different inputs. ओके, सो लाईक फर्स्ट इटरेशनला 2 इनपुट, लाईक सपोज लॉग इनचा आहे, युजर नेम पासवर्ड, युजर नेम 1, युजर नेम पास. ओके, पासवर्ड पास लिहितो मी फक्त पासवर्ड. ओके, सेकंड टाइम रन करते वेळेस 3 इनपुट आहेत, 3 इनपुट म्हणजे 3 रोज. ओके, युजर नेम, पासवर्ड, आणि थर्ड इनपुट काय असेल, युजर नेम 3, पास 3. ओके, सो लाईक जेव्हा तुम्ही @data provider यूज करता तिथं आपल्याला ऑब्जेक्ट अरे यूज करावा लागतो. त्याचा मिनिंग काय, लाईक फर्स्ट काहीतरी म्हणतात त्याला, लाईक आय फॉरवर्ड, first column tell us how many times the test case we need to run, and second column tell us how many input we are providing. ओके, 3 by 2 म्हणजे काय, 3 इनपुट 2 वेळेस रन करायचं. ओके, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ डेटा ड्रिव्हन टेस्टिंग. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ डेटा, म्हणजे सेम टेस्ट केस आपण 3 वेगवेगळ्या इनपुट साठी रन करतोय. ओके, सेम टेस्ट केस आपण 3 वेगवेगळ्या इनपुट साठी रन करतोय. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ data driven testing. So how, like, do you know so how you will do the data driven testing using the TestNG? Okay, so there is one like annotation @data provider we need to use, and it accept object array, like first like
Like if we are using object array of 3 by 2, 3 months, we need to run the test case 3 times for 2 different inputs. That is it mean. Okay. So कुणाला implement करायचं असेल हे object @data provider, they can contact me. But like आपला पूर्ण म्हणजे पूर्ण 2 लेक्चर जातील ह्याच्यासाठी. ओके. आणि रेअरली म्हणजे कोणी विचारलं तर विचारेल, असं लिहायला तर कोणी लावणार नाही, बट कन्सेप्ट विचारेल किंवा कसं होईल. ओके. आणि त्याच्यासाठीच मी लाईक मॅडमची प्रोग्राम करा करा सांगत होतो, मल्टी डायमेन्शनल ॲरेचे, म्हणजे स्टार प्रिंटिंग वगैरेचे. ओके. आणि कोणीतरी 21 डिसेंबरच्या बॅचचा आहे, लाईक साधी इफ कंडिशन 4-5 वेळेस विचारत होते म्हणे. तर इज इट लाईक म्हणजे मुद्दाम करत होते, लाईक 21 डिसेंबरचे खूप हुशार लोक आहेत मला माहिती आहे, बट 4 वेळेस इफ सिंपल इफ कंडिशन विचारणं खूप चुकीचं आहे. ठीक आहे. जर तेवढं समजत नसेल ना तर लाईक सेपरेटली पिंग करा. ओके. सो मॅडम सुद्धा फ्रस्ट्रेट झाल्या 4 वेळेस सांगून. सो लाईक 4 वेळेस सांगून जर समजत नसेल तर सेपरेटली पिंग करा. ओके. सो एनी डाऊट टिल नाव? ओके. आता ह्याच्यामध्ये 2च कन्सेप्ट राहिलेले आहेत, आय टेस्ट लिस्नर आणि लाईक पॅरलल रनिंग. ओके. रनिंग द टेस्ट केसेस पॅरलल. ओके. आय टेस्ट लिस्नर आपण लाईक पेज ऑब्जेक्ट मॉडेल इम्प्लिमेंट केल्यानंतर टेस्ट केस लाईक फेल टेस्ट केसचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी आपण आय टेस्ट लिस्नरचा यूज करू. ओके. सो म्हणजे एक प्रोजेक्ट बनवू आपण आणि त्याच्यामध्ये जर एखादी टेस्ट केस फेल होत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी आपण आय टेस्ट लिस्नर इम्प्लिमेंट करू. ओके. सो दॅट विल बी आवर एम. ओके. सो त्याच्यासाठी लाईक उद्या आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेल स्टार्ट करू. ओके. सो टुमॉरो 9 वाजता आपण कनेक्ट होऊ अँड लेट स्टार्ट द पेज ऑब्जेक्ट मॉडेल. ओके. और बिफोर दॅट मॅवेन एक घेऊ हाफ एन आवर मध्ये आणि त्याच्यानंतर पेज ऑब्जेक्ट मॉडेल स्टार्ट करू. ओके. सो आतापर्यंत काही डाऊट? सेलेनियमची प्रॅक्टिस चालू ठेवा. कोणतीही वेबसाईट ओपन करा, लाईक ऑरेंज HRM जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मल्टिपल टेस्ट केसेस तुम्ही ऍड करू शकता. ओके. हा. आणि लाईक एकदा ह्याचं रिव्हिजन घेऊ, जिराचं पण रिव्हिजन घ्यायचंय. ओके. सो उद्या जिरा नाही तर मॅवेन दोन्हीपैकी एक सुरू करू, नाहीतर मॅवेन अगोदर घेऊ आणि जिराचं रिव्हिजन घेऊ. 1 2 3. ओके. लॉग इन. ओके. लॉग इन झालं. काय झालं आपलं? ओके. सो एक अप्लाय लिव्ह आहे. ठीक आहे. लॉग इन नंतर अप्लाय लिव्ह वर क्लिक करा आणि माय लिव्ह वर क्लिक करा. फ्रॉम लाईक हे कॅलेंडर मध्ये एक डेट सिलेक्ट करा, फ्रॉम 7 टू लाईक 13 आणि त्याच्यानंतर सर्च ऑप्शन आहे. ओके. कॉन्फिगर न्यू लिस्ट असाइन लिस्ट. ओके. टाइम ओके. सो हा सिनारिओ करा, लाईक रिक्रुटमेंट मध्ये जावा, लॉग इन टू द ऑरेंज HRM. ओके. सो स्टेप्स आय विल गिव्ह. आज रात्रभर बसून करा कारण उद्या सुट्टीच असते मॅक्झिमम जणांना. ओके. लॉग इन टू HRM. ओके. देन नेक्स्ट स्टेप काय?
click on recruitment, click on recruitment, त्याच्यानंतर add, click on add, click on add. ओके, त्याच्यानंतर ही सर्व लाईक ऍड कॅन्डिडेट पूर्ण इन्फॉर्मेशन भरा. ओके, ऑल इन्फॉर्मेशन फॉर कॅन्डिडेट. ओके, फिल इन्फॉर्मेशन फॉर कॅन्डिडेट अँड देन क्लिक ऑन सेव्ह. ओके, फिल म्हणजे तेच सेव्ह करा. ओके, आणि त्याच्यानंतर लाईक पूर्ण कोड लाईक कॅन्डिडेट विथ नेम यू नीड टू सर्च. ओके, सर्च विथ नेम. ओके, सर्च कॅन्डिडेट विथ नेम. ओके, सो हा सिनेरिओ करा. ओके, सो लाईक these are the steps. Okay, so you need to do this. जमेल? किती जण करतील आणि किती जण नाही करणार आत्ताच सांगा, त्यालाच मी विचारेल. ओके, सो वेबसाईटचं पण लिंक पिक केलेले. ओके, ट्राय करा. लाईक हे जर आलं ना तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काहीच अवघड जाणार नाही. कारण जेव्हा तुम्ही ऑटोमेशन टाकता ना कधी कधी कोड लिहायला लावतात. सो कोड लिहिताना काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. तुम्ही अशी प्रॅक्टिस करा. ओके, लेट्स स्टॉप हिअर.